श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात चैत्र महिना अत्यंत पवित्र मानला जातो, कारण या महिन्यात चैत्र नवरात्री, श्री राम नवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती सारखे महत्त्वाचे सण साजरे होतात। या महिन्यात अमावास्या तिथीलाही विशेष महत्त्व असतं। प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथी येते। अमावास्या तिथीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे। ही तिथी जगाचे पालनहार श्रीहरी विष्णू आणि आपल्या पूर्वजांना समर्पित आहे। या दिवशी जप, तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे। या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते। पंचांगानुसार यंदा चैत्र अमावास्या तिथी मंगळवारी म्हणजे 7 मे रोजी सकाळी 11:40 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी सकाळी 8:51 समाप्त होईल। पण उदय तिथीनुसार यंदा चैत्र अमावास्या ही बुधवारी म्हणजे 8 मे रोजी साजरी केली जाईल। या दिवशी स्नान, दान आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर पितरांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। ह्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण काही विशेष उपायसुद्धा करायचे। हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। पण अमावास्या ज्या दिवशी आपल्याला काही चुका ह्या चुकूनही करायच्या नाही आहेत, कारण बऱ्याचदा आपण पाहतो आपण खूप व्रत वैकल्य करतो, उपाय करतो, पण तरीसुद्धा आपल्याला केलेल्या उपायांचं किंवा केलेल्या व्रताचं पूर्ण फळ हे मिळत नाही। तर ते का घडतं? तर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या चुकांमुळे। म्हणूनच अमावास्या ही अतिशय महत्त्वाची तिथी आहे आणि ह्या तिथीला आपल्याला काही चुका ह्या चुकूनही करायच्या नाहीत। त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये ही एक भाजी जी आहे ती चुकूनही खायची नाही। जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या गोष्टी घडल्या तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप हा करायला लागतो। त्याचबरोबर आपल्या घरातनं माता लक्ष्मी काढता पाय करून निघून जाते, ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं। तर त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। प्रत्येक अमावास्येला आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा ही करत असतो, त्यांना प्रसन्न करण्याकरता बरेच उपाय आणि सेवा ह्या करत असतो। तसेच आपल्याला अमावास्येच्या दिवशी चुकूनही आपल्या घरचा झाडू कोणत्याही कारणास्तव कोणी कितीही मागितला तरी द्यायचा नाही। जर कळत नकळत आपण हा झाडू दिला तर आपल्या घरातनं माता लक्ष्मी ही काढता पाय करून निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य येईल। तसेच आपल्याला पांढऱ्या वस्तू अमावास्येच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही आहेत, जसं की मीठ झालं, साखर झालं, दूध झालं, दही झालं, पीठ झालं। ह्या कोणी कितीही मागितल्या की बाई माझ्या घरचं संपलं आहे, मला थोडं दे आजच्या दिवसापुरतात, पण अमावास्येच्या दिवशी आपल्याला चुकूनही आपल्या घरच्या ह्या वस्तू द्यायच्या नाही आहेत। ह्या सर्व वस्तू माता लक्ष्मीचं स्वरूप असतात। तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल, अशा स्थितीला तुमच्याकडनं काही लोक मागायला येतील। त्यांना असं वाटत असतं की तुमच्या घरातनं माता लक्ष्मी ही निघून गेली पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये गरिबी आली पाहिजे, म्हणून चुकूनसुद्धा ह्या वस्तू अमावास्या तिथीला कधीही कोणाला देऊ नका। तसंच आपल्याला अमावास्येच्या दिवशी चुकूनही कोणाकडनं पांढऱ्या वस्तूचं सेवन करायचं नाही आहे। पांढऱ्या वस्तूंमध्ये दही झालं, दूध झालं, तूप झालं, साखर झाली, त्याचबरोबर पेढा, ह्या ज्या वस्तू असतात ह्या वस्तूंमध्ये फारच पटकन तंत्रक्रिया ही केली जाते। बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या तोंडावर आपली गुपशी गोड बोलणारी लोकं बरीच असतात, पण तीच लोकं आपल्या पाठीमागे आपलं वाईट चिंतत असतात। आणि अशी लोकं जी आहे अशा अमावास्या ह्या तिथीला आपलं अहित करण्याकरता, आपल्यावर काही तंत्रक्रिया करण्याकरता अशा वस्तूंमध्ये आपल्याला काही मिळून खायला दिलं तर त्यामुळे आपलं नक्कीच अहित घडेल। म्हणून प्रयत्न करून अशा तिथीला कोणाकडनंही पांढऱ्या वस्तू चुकूनही खाऊ नका। त्यांनी आग्रह केला दिला तर हातात घेऊन ठेवा, नंतर बाहेर फेकून द्या, पण खाऊ नका।
त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी काही भाज्यासुद्धा चुकूनही खायच्या नाही आहेत. त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला मांस मच्छीचं सेवन हे करायचं नाही. चुकूनही ह्या प्रकारच्या भाज्या आपल्याकडे बनवायच्या नाही आहेत. त्याचबरोबर ज्या जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्या असतात, जसं की कांदा झाला, मुळा झाला, त्याचबरोबर बटाटे झाले, अशा प्रकारच्या ज्या पण गाजर झालं, बीट झालं, ह्या सर्व भाज्या ज्या जमिनीखाली उगवतात त्या भाज्यांचं अमावास्या तिथीला सेवन केलं जात नाही. त्याचबरोबर वांग्याची भाजी कोणत्याही अमावास्येला तुम्हाला तुमच्या घरामध्ये बनवायची पण नाही आहे आणि खायची पण नाही आहे. त्याचबरोबर अमावास्या तिथीला आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीत, कारण काळा रंग हा फारच लवकर नकारात्मकता शोषून घेतो आणि जर असे वस्त्र घालून आपण घराच्या बाहेर गेले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता वाढण्याची शक्यताही जास्त होते. कारण काळे रंगाची आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पूजेला किंवा कोणतीही सेवा करताना काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जात नाही. जर आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सेवा किंवा पूजा केली तर ती पूजा किंवा त्या सेवेचं आपल्याला अजिबात फळ हे प्राप्त होत नाही. तसेच या दिवशी तुम्हाला केस कापायचे नाही आहेत, नखं कापायची नाहीत, दाढीसुद्धा करायची नाही आहे. त्याचबरोबर जर अमावास्या तिथीला तुमच्या दारावर एखादा भिक्षुक आला किंवा गरीब व्यक्ती आला, गरजू व्यक्ती आला, तर त्याला रिकामी हाती पाठवू नका. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही जे दान करू शकता ते दान करा, कारण ही तिथी आपल्या पितरांकरता समर्पित आहे आणि ह्या दिवशी जर आपल्याकडनं दान झालं तर आपल्या पितरांना वैकुंठ धामाची प्राप्ती होते, त्यांच्या आत्म्याला शांतीही प्राप्त होत असते. त्याचबरोबर जर आपल्या दारावर गाय आली, कुत्रा आला, कोणतंही मुकं जनावर आलं तर त्यांना हाकलून लावू देऊ नका. त्यांना तुमच्या घरामध्ये जे काही असेल, भाकरी असेल, नाही तर बिस्किट असेल, तर काहीतरी त्यांना खायला नक्की द्या. हे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपली मुक्तताही निश्चित होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.